वर्षाने, तरी काळ आम्हाला क्षणाक्षण पाहत असतो. क्षणाक्षण आम्ही काय कर्म करतोय, काय क्रिया करतोय हे पाहत असतो. आणि मग काय होतंय माहितीये का, जर हित साधता आलं नाही, हिताचं कार्य जर करता आलं नाही, भगवंताने जे जीवन दिलंय ते जगायचं, वागायचं, जे मिळालं त्याचा अनुभव घ्यायचा, एक दिवस आला की मग या जगाचा निरोप घ्यायचा. प्राणी पक्षी याच्या व्यतिरिक्त दुसरं काही करतात का? प्राणी पक्षी याच्या व्यतिरिक्त दुसरं काही करतात का? उलट अर्थी त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये काय फरक आहे माहितीये का? आम्ही तक्रार करतो, ते तक्रार करत नाही. तक्रारी कोणाच्या आहेत? माणसाच्याच ना. प्राण्या पक्षाच्या कुठे तक्रारी? एखादी मांजर तुमच्या घरामध्ये आली, ओट्यावर तिकडे दूध ठेवलेलं आहे, त्याच्यावर झाकण आहे मस्त, की फक्त जवळ गेली, पण आपल्याला माहिती आता हिने तोंड घातलं असतं किंवा हिने दूध खाल्लं असतं, एवढं माहितीये. आपण हातात असलेला लाटणं भिरकवतोय, लाटणं तिच्या लागतोय, ती लगेच जाऊन देवाऱ्याजवळ जाऊन उभी राहते का? तक्रार करते का देवाकडे? देवा बघणार आहे, देवा मी फक्त त्या किचन ओट्यावर चढले, त्या दुधाला स्पर्श पण केला नाही, तरी या बाईने मला लाटणा मारला. दुःख आहे ना त्यांना पण. या पावसामध्ये आपल्याला संरक्षण मिळावं म्हणून आपल्याकडे छत्री असते, रेनकोट असतो, आधी करून चारचाकी गाडी, जे काही असेल ते प्रवासामध्ये. हे कुत्रे जी फिरतात ना, एकदा भरपूर पाऊस चालू झाला ना, याच्या पायरीवर जाऊन बस, त्याच्या पायरीवर जाऊन बस, याच्या जोत्याच्या बाजूला कडेला जाऊन बस, तिकडे कुठेतरी एखाद्याच्या अशा मंडपामध्ये कुठे शेड टाकलं असेल त्याचा आधार घे. सर्वत्र स्वागत केलं जातंय का हो त्यांचं? तो बसलेला ज्याच्या जागेत बसलाय, ज्याच्या पायरीवर बसलाय, ज्याच्या त्या सेट टाकलेल्या त्या जागेमध्ये बसलाय, ज्याला कळेल तो काय करतो बरं? कमी नाही, 10 ठिकाणी त्याला रट्टे खावे लागतात. मग शेवटी बोलतो एखादं बाजूचं झाड बरं आहे, तिथे कोणी येणार नाही. तक्रार आहे. गावातल्या मंदिरात जाऊन ते कुत्र्याने असं देवाला काही प्रार्थना, देवा बघणार आहे, गावामध्ये राहू देत नाही, मी काय करू? जो भेटतो तो मारतो. आमच्या नियोजनापेक्षा तक्रारी जास्त असतात. आलं का लक्षात? आम्हाला जे दुःख होतंय ना, त्या दुःखाचं निवारण करण्यासाठी नियोजन करण्यापेक्षा आमच्या तक्रारी जास्त असतात. बरं, तक्रार करणार कोणाकडे? पहिली तक्रार आम्ही आमच्या आई वडिलांकडे करतो. बरोबर आहे ना? एखादी गोष्ट आम्हाला पाहिजे, नाही मिळाली, किंवा काहीतरी आमच्यावर प्रसंग आला, दुःख झालं, काहीतरी संकट आलं, जे काही झालं असेल ते पहिली तक्रार कोणाकडे? आई वडिलांकडे. मला हे नको, मला तेच पाहिजे, मला असं नको, मला तसंच पाहिजे, मला असंच जगायचंय, मला असंच वागायचं आहे. ज्यांच्याकडे तक्रार करताय ना, त्यांचं आयुष्य बघा कशा पद्धतीने त्यांनी व्यतीत केलेलं आहे. आपण खूप श्रीमंत आहोत. परवा बोलता बोलता सहज असा विषय आला की हा मोबाईल आहे ना, या मोबाईलच्या अर्ध्या किंमतीमध्ये त्यावेळेला माझ्या आई वडिलांचं लग्न झालं असेल. फरक काय दाखवायचा आहे? त्यांच्या लग्नाला झालेला जो खर्च आहे, त्या खर्चाच्या दुप्पट पटीने जास्त किमतीचा मोबाईल आज माझ्या हातात आहे. तुम्ही म्हणाल महागाई वाढली, महागाई बदल झाला. हो, मान्य आहे, त्या सगळ्या गोष्टींमध्ये बदल झाला, सगळ्या गोष्टींमध्ये बदल झाला. माणसात बदल झालाय का? माणसात बदल झालाय? आपल्या आई वडिलांचा संघर्ष जर पाहायला गेला, आपल्या टाइमाचा जर पाहायला गेला, आमच्या वेळेचा बरं का दादा, आपल्या वेळेचा, आपण ज्या वेळेला शाळेत जायचो त्यावेळेला मामाच्या मुलाची पुस्तकं आणायची, त्याला आधीच सांगून ठेवायचा 4 महिने, तू कितवीला आहे? 4थीला आहे ना, तुझी पुस्तकं कोणाला देऊ नको, कारण मी आता 3रीला आहे. काय? आणि कमीत कमी 5 ते 10 पोरांनी त्या वापरलेली ती पुस्तकं पुढे पुढे जातात, कारण त्यांच्यावर नावं 5-10 जणांची असायची.
अमक्याकडून तमक्याकडं, तमक्याकडून अमक्याकडं, अमक्याकडून याच्याकडं, मग ते आपल्याकडे असं असायचं. आणि मग वर्षभर वापरलेल्या ज्या वह्या असायच्या त्या वह्या काढायच्या, त्या वह्यांच्या मागची पानं जेवढी रिकामी आहेत, मोकळी आहेत, तेवढी काढायची आणि ती एकत्र करून शिवून घ्यायची आणि मग त्याची वही तयार करून पुढच्या वर्षी ती वापरायची. शाळेत जायला ज्याला छत्री नसायची ना, तो काय करायचं माहितीये, शेतावर खत मारण्यासाठी जी खताची पिशवी यायची ना, त्या पिशवीची खोल करून ती खोल घेऊन शाळेत जायचं आणि डोक्यावरची खोल जर भिजलेली असेल तर बाजूला ठेवायची, नसेल भिजलेली तर तीच बसायला घ्यायची. आपण तक्रार करतोय कोणाकडे? आज आमच्या पायात बुट आहेत, पण आई वडिलांची अवस्था जर पाहायला गेली त्यावेळेला झिजलेली चप्पल जरी मिळाली ना तरी त्यांना आनंद व्हायचा. पेप्सी असायच्या त्यावेळेला, काहीतरी 10 पैशाला एक पेप्सी. कंपासमध्ये ब्लेड असायची, पात, त्या पातेनेमध्ये कापायची, अर्धी त्याला द्यायची, अर्धी याला यायची. म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या. ठीक आहे, त्यावेळेला परिस्थिती नसल्यामुळे त्यांनी असे दिवस काढले. आज आमची परिस्थिती चांगली झाली, आमची परिस्थिती बदलली. तुम्ही तुमच्या परिस्थितीचा आनंद घ्या, पण तुम्ही तक्रार कोणाकडे करताय ना याचा विचार करा. ज्यांच्याकडे तक्रार करताय त्यांनी याच्यापेक्षा कितीतरी वेगळ्या प्रकारचे दिवस काढले, कितीतरी संकटांना सामोरे गेले, कितीतरी दुःखांना सामोरे गेले. त्यांनी कोणाकडे तक्रार करायची? समजतंय ना तुम्हाला? दुसरी आपण तक्रार कोणाकडे करू? देवाकडे. एखादा श्रीराम प्रभूंना भजत असेल, श्रीराम प्रभूंचं नामस्मरण करत असेल, प्रभू रामचंद्रांचं देवपूजा करत असेल, बरं का, तक्रार करतो आपण आपल्या दुःखाचं. काय दुःख आहे बरं आपल्याला? दुःख काय आहे? उद्या राज्याभिषेक आहे, सर्वत्र रांगोळ्यांचे सडे, सर्वत्र पताका लावलेले आहेत, सगळ्या अयोध्येमध्ये आनंद उत्सव साजरा होतोय का? उद्या राजगादीवर राम बसणार आणि वनवासाला जावं लागतंय. 14 वर्ष वनवास. चेहऱ्यावर काही परिणाम नाही, हा काही नाही चेहऱ्यावर. आनंदाने सगळ्यांचा निरोप घेतात. आणि जर कोणी आलंच विचाराला तर काय म्हणतात? अरे, भरताला जरी हे अयोध्याचं राज्य दिलं असेल ना, तरी मला यापेक्षा कितीतरी पटीचं मोठं राज्य, वनाचं राज्य मला दिलंय. समजतंय ना? वनाचं राज्य मला दिलंय. कंदमुळे खाऊन राहायचंय, पर्णकुटीमध्ये राहायचंय, पायात चप्पल नाही, अनुवानी चालायचंय, काट्याकुट्यामध्ये चालत जायचंय. बरं, वनवासात गेल्यावर काय आनंदाचे दिवस आहेत का तिकडे? संघर्षच आहे ना, दुःखच आहे ना, काय प्रसंगच आहेत ना अनेक वेगवेगळ्या प्रकारचे. फरक काय माहितीये का? फरक काय माहितीये का? आम्हाला दुःख आलं आणि त्याला कारणीभूत जर कोणी असेल तर त्याला आम्ही मरेपर्यंत डोळ्यावर धरतो. काय? आम्हाला जर दुःख आलं आणि त्याला कारणीभूत जर कोणी असेल तर त्याला आम्ही मरेपर्यंत डोळ्यावर धरतो. वनवासाहून आल्यानंतर पहिलं जर दर्शन श्रीराम प्रभूंनी कोणाचं घेतलं असेल तर कैकेयीचं. कैकेयीचं दर्शन. आभार मानले, तुमच्यामुळे खूप काही अनुभव आला, खूप काही शिकायला मिळालं, खूप काही अनुभव आला. तक्रार करताय कोणाकडे तुम्ही? भगवान श्रीकृष्णांकडे. जन्म कुठे आहे त्यांचा? आपला तरी जन्म घरात असेल, हॉस्पिटलमध्ये असेल, गादीवर पलंगावर असेल, कारागृहामध्ये, जेलमध्ये, कारागृहामध्ये जन्म आहे भगवान श्रीकृष्णांचा. जन्मल्यापासून आई वडिलांपासून दूर, आई वडिलांची माया नाही. जन्म दिला देवकी मातेने, वसुदेवाने,
आणि सुरक्षितरित्या त्यांना ठेवायचं, राहायचं, कार्य करायचं म्हणून यमुना पार करून वसुदेवांनी नंदाच्या घरी नेऊन बरं का यशोदेकडे दिला. आणि तिथे सुद्धा कितीतरी आघात आले, कितीतरी प्रसंग आले, पण तुम्हा आम्हाला जो प्रसंगातून बाजूला करतोय, तुम्हा आम्हाला जो दुःखातून मुक्त करतोय, दुःखातून बाजूला करतोय, त्याच्यावर आलेले प्रसंग तो ठेवेल का? काय सगळ्याला सामोरे जातात बघा, सगळ्याला सामोरे जातात. आम्ही तक्रार कोणाकडे करणार? आई वडिलांकडे झालं, देवाकडे झालं, संतांकडे. जरा वाचा संतांचं चरित्र. ही ज्ञानेश्वरी हा ग्रंथ जो आम्हाला माऊलींच्या आशीर्वादाने, माऊलींच्या कृपेने आम्हाला मिळालेला आहे, हा सहज मिळालाय का बरं? सहज मिळालाय? मुलांना समाजाने स्वीकारावं म्हणून आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा भोगली. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता. देहांत प्रायश्चित्त. अहो, देह संपवायचा आहे. मुलांना अजून काही कळत नाही, लहान लहान मुलं आहेत. चर्मदृष्टीने जर पाहायला गेलं, ह्या समाजाच्या दृष्टीने जर पाहायला गेलं तर अजून काही कळत नाही. आणि त्यांना सोडून आयुष्याचं संपवून घ्यायचंय, जीवनभराचं निघून जायचंय. आई वडील गेल्यानंतर ही समाजाने सहज स्वीकारलं नाही ना माऊली. सहज कुठे स्वीकारलंय? अनेक गोष्टींना फेस करावं लागलं, अनेक गोष्टींना सामोरे जावं लागलं. तक्रार करताय कोणाकडे तुम्ही? तुकोबांकडे. कीर्तनात जाऊन मारेपर्यंत वेळ आलेली तुकोबांची. गाथा बुडवली तुकोबांची. कितीतरी प्रसंग आले, कितीतरी संकट आली, कितीतरी दुःखाला सामोरे जावं लागलं. जनाबाई, मुक्ताबाई, कान्होपात्रा, शांतीब्रह्मनाथ महाराज. काय सहज आयुष्य नाही कोणाचं. आणि पाहिजे ते दुःख, पाहिजे ती संकट. नाण्याला दोन्ही बाजू असतील तर ते नाणं चालतंय. छापाई आणि काटाई. तसं आमच्या आयुष्यामध्ये नुसतं सुखच जर असतं तर आम्हाला त्या सुखाची किंमत कळली नसती. अंधार नसता तर प्रकाशाची किंमत कळली असती का आपल्याला? प्रकाशाची किंमत कळावी म्हणून अंधार आहे. म्हणून तक्रार करण्यापेक्षा ते दुःख निवारण करण्याचं नियोजन करा. मला सांगा, एखादी गोष्ट झाली, चिंता करत बसलो आपण, विचार करत बसलो, किती विचार करत बसलो तर ती चिंता दूर होईल? मला सांगा बरं. कुठलाही असू द्या ना, तुमच्या घरात असू द्या, बाहेरच असू द्या, काही असू द्या माऊली. कुठलाही प्रसंग असू द्या, कुठलीही वेळ असू द्या, काही असू द्या, कुठलंही दुःख असू द्या, तुम्ही त्या गोष्टीचा किती विचार करत बसलात तर ती चिंता दूर होईल तुमची. आयुष्यभर जरी विचार करत बसला तरी चिंता वाढेल, चिंतारूपी रोग वाढेल. असं म्हणतात, चिंतारूपी रोगाला जर विचाररूपी औषध दिलं तर ते रोग वाढतंय, पण चिंतारूपी रोगाला जर चिंतनरूपी औषध दिलं तर तो रोग तिथल्या तिथे नष्ट होत असतो. चिंतन करा, नामस्मरण करा. अंतकाळ साधायचा आहे आपल्याला, बरं का? शेवटची वेळ साधायची आपल्याला. देह ठेवायचा आहे, सोडायचा आहे. आणि म्हणून मगाशी आपला विषय होता, सोडल्या ना काही गोष्टी की मग आम्ही आनंदी असतो. सोडणं म्हणजे त्याला ऑप्शनला काय म्हटलं जातं? डिलीट मारून. डिलीटच ना, बरं का? मोबाईल मध्ये
अनेक व्हिडिओ, अनेक फोटो, अनेक मेसेज जर साठवले, साचले, तर मोबाईल काय होतो? हँग होतो. तोच शब्द मला आठवत नव्हता. हँग होतो मोबाईल. अनावश्यक गोष्टी जर मोबाईल मध्ये साठविल्या ना, तर मोबाईल हँग होतो. हाताळता येत नाही सहज. हाताळणारा पण त्रासतो, वैतागतो. बरोबर आहे ना? मग आपण काय करतो? त्याला व्यवस्थित हाताळता यावा म्हणून अनावश्यक व्हिडिओज डिलीट मारून टाकतो, अनावश्यक फोटो डिलीट मारून टाकतो, अनावश्यक मेसेज डिलीट मारून टाकतो. मला माझा मोबाईल रोज खाली करावा लागतो. मी आल्यापासून जवळजवळ 10 मिनिटं मोबाईल मध्ये होतो. बघत असतील त्यांना वाटत असेल का महाराजांना मोबाईलच प्रिय आहे का काय? पण ह्या ज्या प्रवचनाच्या व्हिडिओ असतात ना, त्या मी रेकॉर्डिंग करून व्हिडिओ बनवून टाकत असतो आणि त्याला स्पेस लागतो मोबाईलमध्ये, नाही का बाळा? रेकॉर्डिंग जर आपल्याला आहे आणि त्याची जर व्हिडिओ बनवून टाकायची तर त्याला चांगलाच स्पेस लागतो. जवळजवळ 4-5 जीबीचा एका व्हिडिओला स्पेस लागतो, बरं का? आणि मग त्यासाठी मला रोज त्या सगळे व्हॉट्सअपचे ग्रुप अगदी क्लिअर चॅट मारावे लागतात. सगळे मेसेज वगैरे सगळे क्लिअर चॅट डिलीट करावं लागते सगळं. आणि मग तो स्पेस मिळतो. मग त्या व्हिडिओ बनवल्या जातात, बरं का? अनावश्यक गोष्टी डिलीट मारल्याशिवाय मोबाईल हाताळायला मजा येत नाही. तसं आमच्या जीवनामध्ये अनावश्यक ज्या गोष्टी आहेत त्या डिलीट मारून टाका. तुम्ही बसल्या जागेवर सुखी आहात. काही समजतंय का? आपल्या जीवनाचा जर आनंद आपल्याला घ्यायचा आहे ना, अनावश्यक गोष्टी डिलीट मारून टाका. ही ताई ह्या ताई विषयी अशी अशी बोलली, त्या ताईने सांगितलं. आता ती ताई ह्या ताईला जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत तिच्या डोक्यामध्ये काय? भेटू दे तर खरं मला, मिळू दे तर खरं मला, बोलायला तर मिळू दे तिच्याशी, मग सांगतेच, विचारतेच तिला काय आहे ते. का आवश्यक आहे का ही गोष्ट? ती मला अशी बोलली, तो मला असा बोलला, तिने माझ्याविषयी असं असं केलं, त्याने माझ्याविषयी असं असं केलं. त्यांनाच सगळा भेटताय, आम्हाला काहीच भेटत नाही. त्यांची प्रगती होत चालली, आमची का होत नाही? माणसाचा एक स्वभाव आहे, आपली जर लाईट गेली, का गेली हे शोधण्यापेक्षा पहिले बाहेर येतो, पायरीवर उभा राहतो आणि कोणाला विचारतो? शेजाऱ्यांना, तुमची पण गेली का? त्यांची पण गेली असेल तर स्वस्त बसतो, डायरेक्ट गेले वाटतंय. पण त्यांची असेल आणि याची जर नसेल, खुर्च्या रिकाम्या असून पण बसू शकत नाही, चैन पडत नाही त्याला. आपली गेली त्याच्यात दुःख नाही, त्यांची कशी आहे? अरे आपली गेली ते शोध ना, काय फॉल्ट येतो, त्यांची कशी आहे याच्यात दुःख आहे. आता परवा एक ताई मला भेटली, बरं का? आता सध्या काय चाललंय माहितीये का तुमच्याकडे? सिलेंडरसाठी रांगेत उभं राहावं लागतंय का? नाही ना? सुखी आहात तुम्ही? बरंच, खरंच सुखी आहात तुम्ही. अजून बऱ्याचशा ठिकाणी अशी रांगेमध्ये उभं राहावं लागतंय. मागे तर 1-2 महिन्यापूर्वी तर अवस्था खूप वाईट झाली होती, नाही का? 2-3 महिन्यापूर्वी. असो, आता त्या महिलेची तक्रार काय? काही संबंध आहे का बाबा महाराजांचा आणि त्या तक्रारीचा काही संबंध आहे? काय बोलावं कोणाशी ते तरी? बरं, भेटल्याबरोबर तिने सुरुवात केली, लोकांचं असं, लोकांचं तसं, हे ते, बरं का? आता महाराज तुम्हीच सांगा, आमचे शेजारी आहेत, त्यांचा बाटला 1 महिनाभर पुरतो, आमचा 15 दिवसातच संपतो. इथपर्यंत ठीक आहे. त्यांचा महिनाभर पुरतोच कसा? महिलांच्या तक्रारी आहेत या. आता त्यांचा महिनाभर पुरतोच कसा ह्याचा विचार करण्यापेक्षा तुझा 15 दिवसात संपतोच कसा त्याचा विचार कर. थोडे दिवस कसे वाढवायचे त्याचा विचार कर. समजतंय ना मौली? अनावश्यक गोष्टी ज्या आहेत ना त्या डिलीट मारून टाका, काढून टाका. हँग झालेली माणसं आपल्याला पाहायला मिळतात, पाहतोय ना आपण बरीच. काय बाबू,
बरीचशी माणसं आपल्याला अशी हँग झालेली पाहायला मिळतात. एकटाच जरी असलो ना तरी पण त्याची बोटा मोजीत मध्येच असं काहीतरी करील, डोक्याला हात लावील, असं करील, नाहीतर डोक्यालाच असं मारून घेईल, नाहीतर असंच काहीतरी करेल बरं का. आणि त्याच्या बाजूला कोण बसलंय, ते काय बोलतंय त्याच्याकडे लक्षच नाही. त्याला हलवल्यानंतर तू कधी आला समजायचा हा हँग झाला होता आतापर्यंत. अनावश्यक विचार माणसाने डोक्यामध्ये साठविले की माणसाचा डोका हँग होतो, आणि एकदा डोका हँग झाला की तो माणूस हँग व्हायला वेळ लागत नाही बरं का. विद्यार्थ्याला वेळ लागावं अभ्यासाचं, आणि ज्या विद्यार्थ्याला अभ्यासाचं वेळ लागलं त्याची पास होण्याची चिंता आई वडिलांना पण नाही आणि शिक्षकांना पण नाही. बरोबर आहे की कुठे. पण त्याला जर नको त्या गोष्टींचा वेळ लागला असेल तर मग मात्र तो पण हँग होतोय आणि त्याला पाहणारे त्याचे आई वडील पण हँग होतात. अनावश्यक ना. समजतंय ना. जाऊ द्या चला. आज अनेक माणसं आपल्याला दुःखी पाहायला मिळतात. मनापासून जर विचार केला तर माणूस स्वतःकडे पाहून जास्त दुःखी आहे का दुसऱ्याकडे पाहून जास्त दुःखी आहे? दुसऱ्याकडे. माझ्या गळ्यात 5 तोळ्याची गंठण आहे, ती मला तेव्हापर्यंतच आवडते जोपर्यंत 10 तोल्यावाली माझ्या समोर येत नाही. ती आली, तिच्याकडे बघितलं का माझं तोंड झालं बारीक. आणि महिलांची एक सवय आहे, स्वतःच्या अंगावर 10,000ची साडी असली तरी तिची नाही आवडणार तिच्या स्वतःच्या अंगावरची. शेजारणीच्या अंगावर 700 रुपयाची असली तरी कलर भारी आहे ग, हे बघ 10 घालवलं, पण किती डिम कलर आहे, तुझ्या दृष्टीत दोष आहे. आणि तुम्हाला माहितीये का, दृष्टीचा ऑपरेशन होतो, दृष्टिकोनाचा शस्त्रक्रिया होत नाही. दृष्टिकोन बदला, सगळं जग तुम्हाला व्यवस्थित वाटेल. आपला विषय काय? स्वतःमुळे कमी दुःखी आहे माणूस. आता पोट दुखायला लागलं, बऱ्याच दिवस पोटात दुखायचं म्हणून आपलं प्रथमोपचार सुरू केले. त्या प्रथमोपचारात काही फरक पडला नाही म्हणून मग डॉक्टरांनी सांगितलं आपल्याला एक्सरे करावा लागेल, सोनोग्राफी करावी लागेल, सिटी स्कॅन करावा लागेल, MRI करावा लागेल. अख्खा मशीन मध्ये टाकला, अख्खी मशीन मध्ये त्या बाईला टाकली, तरीही कुठे काहीही समजलं नाही. शेवटी तिने डोक्याला हात लावायचा तर डॉक्टरांनी डोक्याला हात लावला की ताई सगळं चेक करून झालं दादा, सगळं तपासणी झाली, पण तुमच्या शरीरामध्ये काही प्रॉब्लेम वाटत नाही. तुम्हाला औषधं द्यायची कुठली, तुम्हाला गोळ्या द्यायच्या कुठल्या, आणि तुमच्यावर औषधोपचार करायचे कुठले, काय ट्रीटमेंट करू मी? डोक्याला हात लावून विचार करता करता पटकन त्या डॉक्टरांनी विचारलं, तुम्हाला तुमच्या पोटामध्ये दुखते, ठीक आहे, कधीपासून दुखतंय बरं? तेव्हा त्याने सांगितलं, शेजारी ज्या दिवशी 4 चाकी गाडी आली ना, त्या 4 चाकी गाडीचा पेढा ज्या दिवशी मी खाल्ला, पेढ्यात दोष आहे का तुमच्या दृष्टीत दोष आहे? पेढे तर आळीने खाल्ले ना, आळीला नाही त्रास झाला. संपूर्ण आळीने पेढे खाल्ले, आळीला नाही त्रास झाला. ज्याच्या दृष्टीमध्ये दोष आहे त्याला त्रास झाला. आणि दुसरा एक आजार आहे बऱ्याचशा लोकांना, मला ना कसं तरीच कळतंय. हाय का, ऐकलंय तुम्ही ह्या आजाराचं नाव? मला बरेच दिवस झालं ना नुसतं कसं तरीच करत. ज्या डॉक्टरांना आपण सांगतो ना मला कसं तरीच करताय, ते डॉक्टर आश्चर्यचकित होतात. एवढी पुस्तकं वाचली, एवढा अभ्यास केला, पण हा आजार कुठं पाहायला मिळाला? याच्यावर माझी अभ्यासच नाही झाला. आणि मग हे कसं तरीच कधीपासून करताय? शेजाऱ्यांचा बंगला तयार झाला, त्यांची वास्तू शांती झाल्यापासून आम्ही असंत झालो, कसं तरीच करायला लागला आम्हाला. आमची मुलं नापास झाली त्यात आम्हाला काही वाटत नाही, शेजाऱ्यांची पास झालीच कशी? माणूस स्वतःकडे पाहून कमी दुःखी आहे, इतरांकडे पाहून जास्त. पुन्हा एकदा सांगतो, अनावश्यक जे काही आहे ते डिलीट करून टाका, काढून टाका. एकदम फ्रेश माइंड मध्ये कार्य करा, स्वतंत्र कार्य करा. ज्या घरात तुम्ही आहात ना
ज्या ठिकाणी तुम्ही आहात ना, ते ठिकाण, ते घर, तो संसार तुमच्यासाठी योग्य आहे. अयोग्य तेव्हा वाटतोय जेव्हा आम्ही बाहेर पाहत असतो तेव्हा. अहो, ज्ञानाची व्याख्या सुद्धा सांगत असताना काय सांगितलंय माहितीये का? ऐक ज्ञानाचे लक्षण. घरात असताना सुद्धा आम्ही ऐकलं पाहिजे, बाहेर असताना सुद्धा आम्ही ऐकलं पाहिजे, संसारामध्ये सुद्धा आम्ही. म्हणून तर नाव असतंय ना सून. काय सासूची कोण? हा, सून म्हणजे ऐकणे. बरोबर ना? काही चुकतंय काही? सून म्हणजे ऐकणे. ऐकणं हे परमार्थाचं लक्षण आहे, भक्तीचं लक्षण आहे. कळतंय ना? जो माणूस इतरत्र, आता आम्हाला प्रवचनामध्ये, कथेमध्ये, आम्हाला इतर वेळेला परमार्थामध्ये बोलावं लागतंय, पण एवढी जागा जर सोडली तर इतरत्र कमी बोला, तुम्ही सुखी आहात. बोलण्याने जास्त वाद वाढले जातात. जेवढे बोलाल तेवढे वाद वाढले जातात, बरं का? जेवढे बोलाल ना तेवढे वाद वाढले जातात. बोलण्याने जास्त वाद वाढले जातात. आणि सगळ्याच गोष्टींना बोलून उत्तर दिलं पाहिजे असं काही नाही. अधिक करून तुम्ही कर्मातून उत्तर देण्याचा प्रयत्न करा, समोरचा आपोआप गप्प बसेल. या सगळ्या गोष्टी जीवन जगायचं जर असेल, व्यवस्थितरित्या आनंद घ्यायचा असेल जीवनाचा, तर महत्वाचा विषय काय आहे? आम्ही स्वतःला शोधणं, याला ज्ञान म्हणतात. ऐक ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणासी आपण तया नाव ज्ञान. तुम्ही ज्ञानी तेव्हा आहात जेव्हा स्वतःला शोधता तेव्हा. तुम्ही इतरांना जेव्हा शोधताय तेव्हा ज्ञानी नाही. आपल्याला उद्धार सगळ्यांचा करायचंय का आपला करायचा आहे? सगळ्यांचा उद्धार झाला पाहिजे. जसं तुम्ही देवाला प्रार्थना करता की नाही, देवा सगळ्यांचं भलं हो, कल्याण हो, सगळ्यांची प्रगती हो, पण हे सगळं करत असताना देवा सुरुवात करताना माझ्यापासून कर, बरं का? देवा सगळ्यांना सुखी ठेव, पण सुरुवात माझ्यापासून कर. तसं चांगली कर्म करताना, चांगलं वागताना, चांगलं जगताना देवाला सांगा, देवा सगळ्यांनी चांगलं वागावं, चांगलं जगावं, चांगलं राहावं, पण सुरुवात माझ्यापासून कर. तो परिवर्तन करत असताना, ते परिवर्तन घडत असताना सुरुवात माझ्यापासून झाली पाहिजे. तेव्हा परिवर्तन घडायला मी चांगला वागलो पाहिजे, मी चांगला जगलो पाहिजे. आपल्याला जर स्वतःचा उद्धार करून घ्यायचा आहे माऊली, तर स्वतः प्रयत्न केले पाहिजे, बरं का? संत प्रबोधन करत असताना बोलायचे, मार्गदर्शन करत असताना बोलायचे, इतरत्र बोलणं कमी, इतरत्र बोलणं कमी. तसं आपण सुद्धा संसारात असताना अधिक करून ऐकून घ्यायचंय, प्रपंचात असताना अधिक करून ऐकून घ्यायचंय, प्रवासात असताना अधिक करून ऐकून घ्यायचंय, बरं का? ऐकणं ही परमार्थाची पहिली पायरी आहे. प्रवचन श्रवण करत असताना श्रवण केलं पाहिजे, कीर्तन श्रवण केलं पाहिजे, कथा श्रवण केली पाहिजे, भजन श्रवण केलं पाहिजे. ऐकणं ही परमार्थाची पायरी आहे. तिथून परमार्थाला सुरुवात होते. नवे नवे नवविधा भक्तीची पहिली पायरी श्रवण भक्ती आहे. श्रवण, कीर्तन, विष्णू स्मरण, पाद सेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन, 9 भक्ती आहे. श्रवण, कीर्तन, विष्णू स्मरण, पाद सेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन. पहिली पायरी ऐकणं आहे, पहिली पायरी श्रवण करणं आहे. म्हणून आम्ही काय केलं पाहिजे? ऐकलं पाहिजे. सुनेच्या 4 गोष्टी जर सुनेने ऐकल्या, सासूच्या, बरं का, सासूच्या 4 गोष्टी जर सुनेने ऐकल्या, तर सुनेची 1 गोष्ट तरी सासूने ऐकायला पाहिजे. काय? आपलंही तसंच आहे. म्हणून आम्हाला जर आमच्या जीवनामध्ये आमचं स्वतःच जर सार्थक करून घ्यायचंय, आपली आपण करा सोडवणं, संसार बंधन तोडावे की, आम्हाला जर स्वतःची सोडवणूक करून घ्यायची आहे, या जन्म मृत्यूच्या रहाटगड्यातून जर आम्हाला मुक्त व्हायचं आहे, या संसार रूपी भवसागरामध्ये जर आम्हाला तरायचं आहे,
मला सांगा दादा, एखादा जर तळ्यामध्ये माणूस पडला, पाण्यामध्ये पडलेला बांधावरच्या लोकांनी बघितलं, बांधावरच्या लोकांनी किती हातपाय हलवले तर तो पडलेला वाचेल? बांधावर पाहणाऱ्या लोकांनी किती हातपाय हलवले तर तो पडलेला वाचेल, तो पाण्यात पडलेला वाचेल. कितीही जरी बांधावरच्या लोकांनी हातपाय हलवले तरी त्याचा उपयोग पडलेल्या माणसाला होणार नाही. पाण्यात जो पडलाय त्याने स्वतः हातपाय हलवायचे. जर वाचायचं असेल तर मार्गदर्शन करणारे करतील, मार्गदर्शन करणारे करतील, हातपाय आम्ही हलवायचे. गुरूंचं काम काय आहे, आई वडिलांचं काम काय आहे? मार्गदर्शन करणं. जीवन तुम्हाला तुमचं स्वतःच जगायचंय, स्वतः जगायचंय. काय वयाच्या 25 वर्षांपर्यंत जर आम्ही अभ्यास केला, प्रामाणिकपणे जे काही कर्म आम्हाला करायचे ती जर केली, तर वयाच्या 25 वर्षापर्यंतच्या आयुष्यावर उरलेलं सगळं आयुष्य आमचं आधारित आहे. कळतंय ना? आता कधीतरी हमालीचं काम करता करता जेव्हा आमचेच मित्र बॅग घेऊन बाजूशी सुटबुटामध्ये जातात ना, तेव्हा आम्हाला वाटतंय त्यावेळेला जर अभ्यास केला असता तर मीही याच्या बरोबर सुटाबुटात असतो, बॅग घेऊन निघालो असतो ऑफिसला जायला. ही वेळ आहे. वेळ निघून गेल्यानंतर नाही. आम्हाला जर आमचं स्वतःच सार्थक करायचं आहे ना, आत्तापासून प्रयत्न करा. मार्गदर्शन करणारे करतील. आई वडील कधीही कोणाला वाईट सांगत नाहीत, गुरु कधीही कोणाला वाईट सांगत नाही. 100 विद्यार्थी असतात, शिक्षक सर्वांना सारखंच सांगतात ना, सारखंच मार्गदर्शन करतात ना. सगळेच 1 नंबरने पास होतात का? काही पुढून 1 नंबरने पास होतात तर काही मागून 1 नंबरने पास होतात, हे महत्वाचं आहे. काही 1 नंबरने नापास होतात. म्हणजे त्याच्या प्रगती पुस्तकाकडे जर बघितलं तर शिक्षक सुद्धा आश्चर्य करतात, आई वडील तर चक्कर येऊनच पडतात. 1 नंबरने नापास होणारे, अनुत्तीर्ण होणारे. शिक्षकांनी शिकवले तर सर्वांना सारखं. आम्ही काय घेतोय हे महत्वाचं आहे. आम्हाला आमच्या जीवनाचं स्वतःहून जर सार्थक करायचंय, स्वतःला जर सार्थक करायचं आहे, तर उपदेश करणारे उपदेश करणार आहेत. आम्हाला योग्य त्या वेळी योग्य त्या ज्ञानाचा उपयोग करून घेता आला पाहिजे. काय